माध्यमातून आंदोलकांना सरकारच्या वतीने आमचं हेच आवाहन राहील की आंदोलन आपल्या मागण्यांकरता करणं हे काही चुकीचं नाही. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका. कुणाच्या तरी पवार ओबीसींमध्ये अन्य जाती ते टाकू शकत नाहीत. ओबीसींच्या वाट्यात कुणालाही वाटेकरी करू नका. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार. कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळला हे सुप्रिया सुळेंना विचारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. मराठा आरक्षणासाठी सरकार नवा जीआर काढण्याची शक्यता. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता. जरांगे पाटील यांनाही मसुदा दाखवला जाणार. विरुद्ध याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी. आदेशाचं पालन झालं की नाही ते उद्या सांगा. कोर्टाच्या सरकारला सूचना. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा. मुंबईमध्ये आता आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका. न्यायालयाचे आदेश. आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या. न्यायालयाकडे जरांगेंच्या वकिलांची मागणी. स्टेडियम ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्ही काय मागणी करताय ते तुम्हाला तरी कळतंय का? कोर्टानं मराठा आंदोलकांच्या वकिलांना सुनावलं. मुंबईमधले रस्ते मोकळे करा. आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा. उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कारवाई करा. कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको. 5000 आंदोलकांनी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कुठे थांबू नये. हायकोर्टाचे आदेश. आंदोलकांची चिखलात बसण्याची तयारी आहे का? आझाद मैदानात तंबू आणि रेल्वे स्टेशनचा आधार घेता कशाला? मुंबई हायकोर्टाचे आंदोलनावर ताशेरे. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचार विनिमय. मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर असल्यामुळे पेच. मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडेंमध्ये फोनवरून चर्चा. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण. उपोषणामुळे तायवाडे बैठकीला अनुपस्थित राहणार. मराठा आंदोलकांना अन्न पाणी औषधोपचार पुरवा. अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नीरा बंद. ओबीसी संघटनांकडून बंदची हाक. पुढच्या आठवड्यात शरद पवार यांचा 2 दिवसांचा नाशिक दौरा. 14 आणि 15 सप्टेंबरला पवार नाशिकचा आढावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची शक्यता. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं मनापासून खरं बोलायला मनाई आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. यवतमाळच्या अडाण नदीत एक जण वाहून गेला. बोरी चंद्रशेखर परिसरातली घटना. चीनमध्ये एससीओची बैठक. जगभरातील राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर. मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांची भेट. दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी. मुखदर्शनासह चरणस्पर्श दर्शनालाही भाविकांची मोठी रीत.